कोणाकोणाला झणझणीत शेवग्याचं कालवण आवडतंय ते नक्की सांगा. आज आपण बनवणार आहोत शेवग्याचं झणझणीत आमटी. त्याच्यासाठी मी शेवगा उकडून घेतलेला आहे आणि परत त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण केलं आहे. एका पातेल्यामध्ये तेल ओतून त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे, हळद टाकली थोडीशी, चवीप्रमाणे थोडंसं त्याच्यामध्ये तिखट टाकले, जास्त नाही टाकलं कारण की हे तिखट खूप तिखट आहे. त्याच्यानंतर गावाकडचं एकदम झणझणीत गावठी काळा मसाला टाकलेला आहे, त्याला मस्तपैकी परतून घेतलं. अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण केलं ते टाकलं, त्याला परतून घेतलं. परत टोमॅटो टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजू दिलं. शेवग्याचे शेंग शिजलेले जे पाणी होतं ते 2 चमचे पाणी ह्यात घालून ते मसाला त्या पाण्यामध्ये चांगला शिजू दिला चटचटचट. आणि त्याच्यानंतर शेवग्याची शेंग टाकली. मस्त आहा काय कलर दिसतोय बघा. एक उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकलं, गरम मसाला टाकला. तुम्हाला आवडत नसेल तर शेंगदाण्याचं कूट टाकू नका. आता ही गरम गरम शेवग्याची आमटी ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर घ्या खाऊन आणि करा सबस्क्राईब.